नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे निळावंती, निळ्या पानाचं रहस्य. कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया. देवगड जवळच एक लहानसं गाव होतं, मानकेवाडी. मानकेवाडी गावात एक 25 वर्षाचा युवक शंकर राहत होता. त्याला पुस्तके वाचणे, ग्रंथ वाचणे याचं खूप वेड होतं. ग्रंथप्रेमीच म्हणा की. शंकरला लहानपणापासून रहस्यमय गोष्टींमध्ये लय रस होता. एक दिवस काय झालं, गावात एक अफवा पसरली की देवगडच्या टेकडावर तात्यांच्या झोपडीत निळावंतीचं पान सापडले. शंकरला कळताच शंकर उत्सुकतेने तिकडे गेला. तात्या गावातला सगळ्यात वयस्कर म्हातारा होता, 100 पार केलेला. परंतु तात्या एखाद्या तरुणाला लाजवेल एवढं तेज त्याच्या चेहऱ्यावर होतं. नजरेमध्ये धार होती, आवाजात वजन होतं. शंकर टेकडावर पोचताच त्यानं पाहिलं, तात्याची झोपडी अंधारात लपलेली होती. शंकर झोपडीत शिरताच त्याची नजर एका कोपऱ्यात पडली. झोपडीतल्या कोपऱ्यात जळालेल्या अवस्थेत पण निळसळ प्रकाशात चमकणारं एक कागदाचं पान ठेवलेलं होतं. ते पाहून शंकर दचकला आणि आश्चर्यचकित झाला. तेवढ्यात पाठीमागून त्याला आवाज आला, "तुला हे पान वाचायचं आहे का?" शंकर म्हणाला, "हो, मला वाचायचं आहे. मी अभ्यासासाठीच घेतो." तात्यानं गंभीरपणे शंकरकडे पाहिलं आणि म्हणाला, "हे पान एकदा वाचलं की वाचणारा बदलतो. विचार कर आणि मग घे." शंकरने क्षणाचाही विलंब न लावता पान उचललं. पानावर बघितलं. अक्षरं विचित्र लिहिलेली होती. दिसायला संस्कृत भाषेसारखी दिसत होती, पण त्याहूनही जुनी भाषा वाटत होती. परंतु त्या लेखणीमध्ये एक निळसर प्रकाश जाणवत होता. त्याने वाचायला सुरुवात केली. ओम नील तेजस्विनी मंत्र नमः. त्याने त्यावर लिहिलेल्या मंत्राचा उच्चार करताच अचानक त्याच्या डोळ्यासमोर अंधार झाला. त्यानंतर थेट दुसऱ्या दिवशी शंकर जागा झाला आणि तेव्हा तो त्या झोपडीत नव्हता. तो एका दाट जंगलात होता. त्या जंगलात सगळं काही शांत होतं. फक्त त्याच्या कानावर हळुवारपणे एकच आवाज येत होता, "वाचन अपूर्ण आहे, पुढे वाच, नाही तर हरवशील. वाचन अपूर्ण आहे, पुढे वाच, नाही तर हरवशील." तो एकसारखा आवाज ऐकून शंकर घाबरला. तो जोरजोरात ओरडू लागला. त्याला जाणीव झाली की आपण या जंगलात एकटेच आहोत. तेवढ्यात त्याला तात्यांचा आवाज आला. तात्या त्याच्या समोर उभा होता. तो हसत हसत म्हणाला, "तू परीक्षा पास झालास. हे पान आता तुझं आहे. पण आठव, हे केवळ ज्ञान नाही, ही शक्ती आहे आणि शक्तीचा लोभ विनाश आणतो." शंकरने पान बंद केलं आणि जपून ठेवलं. गावात आजही सांगितलं जातं की शंकर पुस्तकाच्या दुकानात बसतो, पण त्याच्या दुकानात एक पान कायम बंद कपाटात असतं आणि जे कोणी त्याचा विषय काढतो त्याच्यावर शंकर केवळ एकच नजर टाकतो आणि म्हणतो, "त्या पानात अजूनही काही वाचायचं बाकी आहे." या गोष्टीला आता बरीच वर्ष झाली होती. त्या रात्री मुसळधार पाऊस चालू होता. आकाश कडाडत होतं. बघता बघता अचानक शंकरच्या दुकानात
विजेचा झटका बसला आणि त्या बंद कपाटाचा दरवाजा आपोआप उघडला. दरवाजा उघडताच पानाचं निळसर तेज भडकावलं. त्यावर आता एक नवीन ओळ दिसली, जी आधी नव्हती. नाग पाशी मंत्रोक्तान द्वार द्वितीय प्रकटते. शंकरने डोळे मिटले आणि मंत्र उच्चारला. मंत्र उच्चारताच संपूर्ण खोली थरथरली. एका कोपऱ्यातून एक लांबट छाया सरकत पुढे आली. सापासारखा आकार होता, परंतु मानवी डोळे होते त्याला. त्या सापासारख्या छायेनं फुसफुसत सांगितलं, मंत्र म्हणालास, द्वार उघडलं, पण त्याची किंमत द्यावी लागेल. तेवढ्यात एक वैशाली नावाची मुलगी त्या गावात आली होती. ती मुंबईहून आली होती. वैशाली रहस्य आणि ग्रंथावर संशोधन करत होती. तिने सांगितलं की तिला निळावंती संबंधित सत्य शोधायचं आहे. ती गावात येताच शंकरला भेटली आणि त्याच्याकडून निळावंतीबद्दल माहिती घेऊ लागली. शंकरने सगळी माहिती दिली, परंतु त्याने त्या निळसर पानाबद्दल तिला काहीच सांगितलं नाही. हे पाहून तिला जरा संशय आला. शेवटी एके रात्री वैशालीने चोरी केली आणि ते पान उचललं आणि त्याच क्षणी तिने ते वाचलं सुद्धा. आता दोघं, शंकर आणि वैशाली, दोघंही एका जंगलात जागे झाले. त्या मंत्रामुळे जंगलात एक गुप्त गुहा उघडलेली होती. निळावंतीचं दुसरं पान तिथं त्या गुहेत होतं, पण त्यावर रक्तासारख्या अक्षरात लिहिलेलं होतं, हे वाचण्याआधी एक जण त्याग करावा लागेल. शंकर आणि वैशाली एकमेकांकडे पाहत राहिले. आता प्रश्न होता, कोण करेल त्याग? आणि दुसरं पान उघडलं तर काय होईल? पुढे काय घडेल? वैशाली निघून जाईल की शंकर बलिदान देईल, की दोघंही बलिदान देतील? चला तर मग बघूया. गुहेतल्या दुसऱ्या पानावर त्या रक्तासारख्या अक्षरांमध्ये लिहिलं होतं, बलिदान विना द्वार उघडणार नाही. शंकरने शांत स्वरात वैशालीकडे पाहिलं. तुला माहिती आहे का, हे बलिदान फक्त शरीराचं नाही, आत्म्याचंही असू शकतं. वैशाली थोडीशी गडबडली. मी निळावंतीचं रहस्य शोधायला आले आहे, मारायला नाही आले. तेवढ्यात अचानक नागपाशी प्रकटतो. गुहेत एक थरथराट करणारा आवाज घुमतो. काळोखातून एक सर्पमुखी आकृती प्रकटते. ती म्हणजे नागपाशी. त्याने विचारलं, कोण करणार त्याग? शंकर पुढे जातो. मी करतो त्याग, पण फक्त एका अटीवर. नागपाशी बोलला. बोल, काय आहे तुझी अट? शंकर बोलला, दुसरं पान फक्त वैशाली वाचेल, तीच पुढचा मार्ग ठरवेल. नागपाशी हलकं हसत बोलला, ठीक आहे, पण त्या बदल्यात तू स्मृती गमावशील, सगळी निळावंतीची ओळख गमावशील. हो, मला मान्य आहे. शंकरने सगळं मान्य केलं. त्याच क्षणी शंकरचं शरीर निळसर प्रकाशाने भरू लागलं आणि क्षणातच तो बेशुद्ध झाला. त्याच्या डोळ्यात अखेरचं दृश्य होतं ते म्हणजे वैशाली हसत पान उघडत असतानाच. वैशाली दुसरं पान वाचताच गुहेच्या मागे एक प्राचीन द्वार उघडतं. दार उघडताच तिथं तात्या प्रकट होतात. शंकरने योग्य बलिदान दिलं. आता तिसऱ्या आणि अंतिम पानासाठी तू सज्ज हो. तात्या वैशालीला म्हणाले. दुसऱ्या दिवशी गावात एक अनोळखी तरुण जागा होतो. त्याला नाव गाव काही आठवत नाही, पण त्याच्या खिशात एक छोटासा कागदाचा तुकडा होता. त्यावर निळ्या शाईने लिहिलं होतं, त्या पानात अजून काही वाचायचं बाकी आहे.
वैशाली तिसरं पान वाचेल का? निळावंतीचा शेवटचा मंत्र काय आहे? शंकरचं स्मरण परत येईल का? की हे फक्त नवे चक्र सुरू होतंय? चला तर मग बघू निळावंतीचं अंतिम पान. तात्यांनी वैशालीला तिसऱ्या द्वारातून आत नेलं. एका गोलाकार दगडी सभामंडपात मध्यभागी एक जुना सिंहासन होता. त्यावर निळ्या काचेसारखं एक अंतिम पान तरंगत होतं. तात्यांनी सांगितलं, हे अंतिम पान. वाचण्याचा हक्क फक्त त्यालाच आहे जो शून्य झालाय. वैशाली हसून म्हणाली, शून्य म्हणजे? तात्या बोलले, ज्याचं स्वतःवरचं अस्तित्व मिटलं आहे, जसं शंकरचं अस्तित्व शून्य झालं आहे. आता शंकर परत येतो. गावात शंकरला हलके हलके काही गोष्टी आठवायला लागतात. अंधुक मंत्र, निळं तेज, वैशालीचा चेहरा, सगळं काही थोडं थोडं आठवायला लागतं. तो अनावधानाने जंगलाकडे निघतो आणि आश्चर्य घडतं. गुहा त्याच्यासाठी आपोआप उघडते. तात्या, वैशाली आणि नागपाशी त्याचीच वाट पाहत होते. आत गेल्यावर नागपाशी पुढे येऊन म्हणाला, तू विसरलास म्हणून तू पात्र झालास. शंकर त्या पानाकडे जातो. तेवढ्यात पान स्वतःच त्याच्या कपाळावर येऊन टेकतं आणि अचानक आकाशात निळं वादळ उसळतं. सगळ्या दिशा थरथरतात आणि त्याच्या डोळ्यातून निळा प्रकाश बाहेर पडतो. त्या क्षणी निळावंतीचं मूळ सत्य उघडतं. ते रहस्यमय पान एक स्त्री स्वरूपात बदलतं आणि निळावंती प्रकटते. तिला पाहून सगळेच अवाक होतात. तेवढ्यात ती बोलते, मी केवळ अक्षर नाही, मी अस्तित्व आहे. ज्याने मला समजलं तो मला मुक्त करू शकतो. हे ऐकताच शंकर तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि ती हसत म्हणते, आता चक्र पूर्ण झालं. ज्ञान, मंत्र, बलिदान तिन्ही मिळालं. आता पुढचा काळ तुमचाच आहे. असं बोलून झाल्यावर निळावंती अदृश्य झाली. ते पान विरघळलं. शंकर आणि वैशाली हातात हात घेऊन त्या सभामंडपातून बाहेर येतात आणि तात्या शेवटचं त्यांना सांगतात, तुमचं काम संपलं नाही. आता निळावंतीची नवी पानं तुम्ही लिहा. तर मित्रांनो, आपण पाहिलं निळावंती केवळ एक ग्रंथ नाही, ती एक चैतन्य शक्ती, एक आत्मज्ञानाची वाट आहे, जी इच्छाशक्ती, बलिदान आणि समर्पणातून प्रकट होते. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.